पण तरी मी तुम्हाला वाटत असेल ना की मीच गुन्हेगार आहे, तर गोळ्या घाला मला. वेळ पडली तर ते करायला पण मी मागं पुढे बघणार नाही. शेवटचं सांगते, इथून पुढे माझ्या तपासात आडकाठी करायची नाही, नाहीतर लई महागात पडेल तुला. वाघमारे एवढ्या टोकाचं उगाच बोलून जाणार नाहीत. नक्कीच कुणीतरी आडकाठी केली असणार. तात्याला भेटण्यापासून अडवलं असणार. वाघमारे उगाच असा कधीच जाब विचारणार नाही. नक्कीच तुमच्यापैकी कुणीतरी माझ्या नावाचा गैरवापर केलाय. कोण केलंय? मला चांगलंच माहिती आहे कोणीतरी जेलमध्ये फोन केला होता आणि तो फोन आपल्याच घरातून केला गेलाय. कुणी केला होता फोन मला कळायलाच पाहिजे. बलमा, वाघमारे मॅडम तात्याला भेटणार ही गोष्ट तुला आवडली नव्हती ना? मग तूच तर नाही केलास फोन. अरे सत्य, मी कशाला फोन करीन? बलमा बघ, खरं खरं सांग, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसाला. अरे सत्य, मी खरं सांगतोय, आपली दुसरी शपथ. आणि तसं मला करायचं असतं तर तुझ्या नावाचा वापर कशाला केला असता? मी डायरेक्ट माझं नाव सांगितलं असतं ना. माया, खरं खरं सांग, तूच तर फोन केला नाहीस ना? माया, मी काय विचारतोय कारण तू हे करू शकतेस. हो चित्रकार, मी का करू फोन? महिला परदेश अध्यक्ष आहे मी, लय काम असतेच मला. काय का सपने, बरोबर आहे का? हा, लई काम असतात, लई काम असते, वेळच नसतोय. मी असते ना सोबत, मला माहितीये की मीच करते काम. आणि असं छोटं काहीतरी करणार नाहीत, केलं तरी असं मोठं काहीतरी करतील त्या. मम्मी, तू केला होतास ना फोन? सपना वहिनी, खरं खरं सांगा, तुमच्या दोघींपैकी कुणी केला नाही ना फोन? सपने, खरं सांग, कुणी केला होता फोन? मम्मीनेच केला होता ना? सपने बोल. ए जय द्या, तू चित्रकाराचं काय ऐकतोस रे? त्यांना आवडत जाय बायकोवर आरोप करायची. आम्ही कशाला फोन करू? ती कुणाला का भेटेना? तिच्या वाटत जायला आमच्याकडे टाइम नाही. हा तेच की, त्या कोणाशी बोलतात, काय करतात, आम्हाला काय देणं घेते का मम्मी? बरोबर बोलीस बघ सपने तू. ती कुणाला का भेटेना, आम्हाला काय फरक पडणार आहे तेव्हा? माझं लेकरू निर्दोष आहे ही ठाव आहे मला. मम्मी, माझा ना अजिबात विश्वास नाही तुमच्या दोघींवर. तुझा विश्वास नसणारच ना. तुझा विश्वास फक्त त्या नेबेटवर आहे, जी तुला जेलात टाकायची भाषा करती आणि ती ऐकून तू आमच्यावर संशय घेतोस. माझं एवढं सिंपल आणि शिवीट लाईफ चांगलं होतं आणि ती नेबट आल्यापासून का नाही समजा कडूजार झालंय. तिच्यामुळे माझं लेकरू कोकरू वागरू पार बदललंय. तुझा विश्वास नाही ना आमच्या? घे सपनीचा फोन आणि करचे घ्याच्यात काय आहे का बघ. घावलं का काय? नाहीच घावणार. तेच सांगते ना की फोनच केला नाही तर कसं घावल? मम्मी, एखाद्याला जर फोन केला ना तर तो नंबर नंतर कॉल हिस्ट्री मधनं डिलीट बी करता येतो. एक मिनिट, तुम्ही डिलीट तर नाही केला ना? पॉइंट बरोबर आहे तुमचा. म्हणजे तुम्ही डिलीट केलं? नाही नाही, मी फक्त बोलले का असं होऊ शकतंय, असं केलं नाही. पण केलं नाही काय म्हणजे माझा संशय आहे? होय, हाय माझा संशय तुझ्यावर. मला जर कळलं ना मम्मी
की फोन खरोखर तू केला होतास तर माझ्यापेक्षा वाईट कुणी नसेल. लक्षात ठेव. माया, मला चांगलं माहितीये की हे सगळं तू केलेलेस. हीच गोष्ट जर सत्याला कळली तर त्याच्या नजरेतून पुन्हा एकदा उतरशील एवढं लक्षात ठेव. मीच मम्मी, त्यांना जर कळलं का आपणच फोन केलाय तर काय हो? ही सपनी, ही माया सुर्वे ह्या कानाची खबर ह्या कानाला लागू न देण्यात लई तरबेज आहे. आता माझ्याबद्दल तुला काय सांगणार मी. माझं लहानपणापासून स्वप्न होतं पोलीस बनायचं, जे मी आता पूर्ण केलंय. तुला सांगतो, साधा हवालदार जरी असलो तरी अख्ख्या भवानीनगर पोलीस स्टेशनची जबाबदारी माझ्या एकट्यावर असते. आता आमच्या मॅडम वाघमारे मॅडम, त्यांना कायम मिशनला जाताना पडवळ सोबत हवा असतो. पडवळ सोबत नसेल तर मिशन कॅन्सल. काय पडवळ? माणसाला ना आवाक्याच्या बाहेरच्या थापा मारू नयेत. कशाला खोटं सांगता त्या पोरीला? हो भारती मॅडम, कशाला सेटिंग बिघडवताय? मग तुम्ही खोटं का बोललात? आणि एक लक्षात ठेवा, बाई माणसाला प्रामाणिक आणि खरं बोलणारा जोडीदार हवा असतो. अगदी बरोबर बोलात भारती मॅडम. आम्हा मुलींना ऑर्गॅनिक रीच आवडत असतो, हा फेक फॉलोअरचा रीच नाही आवडत आम्हाला. काय म्हणणार रे ब्रो? ते मला काय विचारतेस? आमच्या काळात चालायचं ना, ते आता नाही चालत. आता त्यांच्या मनाला बरं वाटतंय तर करू दे त्यांना. आपल्या मनाला बरं वाटेल असंच वागतात हल्ली सगळे. तुम्हा सगळ्यांना ना मी लई सूट देऊन ठेवली. हीच मोठी चूक आहे माझी. मॅडम, हो काय झालंय? इतक्या का रागवलत नाही? म्हणजे आमचं काही चुकलंय का? होय, मी तात्या साहेबांना भेटायला जाणार ही गोष्ट फक्त आपल्याला माहित होती. मग ही सत्याला कशी कळाली?